नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, आजचा जे हा व्हिडिओ आहे तर एका दादाच्या एक कमेंटवरती होणार आहे. तर आपल्या व्हिडिओला एक कमेंट आली. तर एक त्यांची कमेंट अशी आहे की आमच्याजवळ जमीन नाही, म्हणजे एक जमीन नाही आणि एक पैसासुद्धा नाही शेळीपालन करण्यासाठी. तर बघा, त्या कमेंटवरती आपण हा व्हिडिओ बनवतो. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा. सुरुवात म्हणजे पैसा. एक जमीन बघा, जमीन काही जवळ नसतात किंवा त्याच्यामुळे सुद्धा काही मित्र एक व्यवसाय करत नसतात. आणि जमीन ज्या तुम्ही एक घरामध्ये राहायला जर घर असेल मित्रांनो, तर तुमचं एक शेळीपालन तिथून सुद्धा सुरुवात होऊ शकते. आणि ते कशा पद्धतीने आपण ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सुरुवातीला म्हणजे जे आपण शेळीपालन, सुरुवातीला एक दादाची आपल्याला कमेंट आली ती, त्याच्यामध्ये ते म्हणतात की आमच्याजवळ पैसासुद्धा नाही. तर पैसा बघा संपूर्ण माणसाजवळ असतो, जास्त नाही पण थोडंफार का असो. एक शेळी खरेदी करण्यापुरती किंवा एक आपण शेळी खरेदी करण्याची हे आपली बजेट नसेल तेवढा, तर मग आपण सर्वसाधारण एक पाटीपासून सुद्धा, अशा पाटीपासून सुद्धा सुरुवात करू शकतो. तर सर्वसाधारण ज्या घरात तुम्ही राहता तिथेच थोडंसं एक शेळी जर तुम्ही सांभाळली तर तिथून सुद्धा तुमच्या एक शेळीपालनाला सुरुवात होऊ शकते. त्याच्यामध्ये काय एकदम असं एक जागा गिगा किंवा जास्त लागत नसते. सुरुवातीला जसं जसं तुम्हाला एक शेळ्यामधून इन्कम होईल तशा पद्धतीने तुम्ही एक जागा दुसरीकडे कुठे घेऊ शकता. जागा नसेल तर मग त्या शेळीचं एक जे इन्कम आपल्याला होत असते त्याच्यावरती तुम्ही एक तुमच्या शेडसाठी किंवा शेडसाठी तुम्ही एक जागा घेऊ शकता. तर मित्रांनो, फिरस्ती करू शकता तुम्ही जर तुमच्याकडे हे असेल. आणि जमीन नसेल बघा, शेती नसेल, तर तुम्ही बंदिस्त करू शकत नाही दादा. बंदिस्त शेळीपालन करण्यासाठी तुम्हाला एक जमीन लागेलच. आणि एक शेळी जर तुम्ही सांभाळली, तुमच्याजवळ जमीन नसेल आणि घरगुती जरी एक सांभाळली तरीसुद्धा तुमचं शेळीपालन त्याच्यामध्ये 4-5 हजार तरी तुम्हाला इन्व्हेस्ट करावंच लागेल. 15 करा, 20 करा, सुरुवातीला जेवढा एक वेळेस जर केला तुम्ही तर वारंवार तुम्हाला त्याच्यामधून प्रॉफिट मिळत असतो. आणि तुम्हाला जर वाढवायचे असेल तरीसुद्धा तुमच्या एक शेळ्या वाढत असतात. तर बोकड विक्री करायचा, पाटी ठेवायच्या, अशा पद्धतीने तुम्ही तुमचं एक शेळीपालनाला एक सुरुवात करू शकता. क्षेत्र नसेल तर काय हरकत नाही, तुम्ही फिरस्तीमध्ये काम करा. आणि क्षेत्र असेल तर तुम्ही एक बंदिस्तमध्ये कामसुद्धा करू शकता. पण क्षेत्र नसेल तर मग तुम्ही बंदिस्त शेळीपालन करू शकत नाही. खूप शेतकरी आता बघा, खूप फार्म जे आहे जास्तीत जास्त ते सुक्या चारावरती सुद्धा लोक करत असतात. आणि तशा पद्धतीने जर तुम्ही करणार असाल तरीसुद्धा करू शकता. जी आपली घरगुती जागा आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला पहिले एक थोड्या कमी प्रमाणात शेळ्या, म्हणजे एक शेळीपासून 2 शेळी जागा असेल तर 1-2 सुद्धा पाटी तुम्ही घेऊ शकता. पाटी घेण्याच्या ऐवजी तुम्ही शेळ्यासुद्धा घेऊ शकता, एक तुमची मर्जी आहे. पण त्या पाटीपासून किंवा एका शेळ्यापासून 1 पाट घ्या, 2 घ्या, जशा पद्धतीने तुमच्याजवळ पैसा असेल. पैसा असा नाही की एक आपल्याजवळ नसतो किंवा इतर, काही जवळ जास्त असतो, काही जवळ कमी असतो, पण पैसा सर्वाजवळ असतोच. तर एक त्याच्यापासून तुम्ही एक सुरुवात करू शकता. आणि तुमचं एक शेळीपालनाला तुम्ही अशा पद्धतीने एक जबरदस्त सुरुवात तुमची होऊ शकते. आणि जसं जसं तुम्हाला त्या शेळ्यामधून इन्कम मिळेल तर शेडसुद्धा काही जास्त तुम्हाला सुरुवातीला खर्च करण्याची गरज नाही. जसं जसं तुम्हाला त्याच्यामधून प्रॉफिट मिळत चालेल, पिलू विक्री करायचं आणि तिथेच आपलं एक थोडंसं त्याच्यावरती शेडवरतीच इन्व्हेस्ट करायचं. अशा पद्धतीने तुमचं तुम्ही एक शेळीपालन करू शकता. आणि होऊ शकतं मित्रांनो, जर करण्याची इच्छा असेल तर 100% तुमच्याकडून होऊ शकतं. तर दादाची एक कमेंट होती, त्या कारणामुळे आपण हा व्हिडिओ बनवला. दादाने कमेंट केली की व्हिडिओ बनवा. तर व्हिडिओ बनवण्यामागचं कारण म्हणजे एक कमेंटमुळे आपण व्हिडिओ बनवला. तर अशा पद्धतीने तुमचं शेळीपालन एक तुम्ही करू शकता. याच्यामध्ये काय हरकत नाही. जसं जसं तुमचं एक शेळ्याचं एक बजेट वाढेल किंवा तुमच्या शेळ्या वाढतील तशा पद्धतीने तुमचं तुम्ही एक शेडसुद्धा वाढू शकता. किंवा त्याच्यामधून जसं जसं तुम्हाला त्या शेळीपालनातून पैसा मिळत जाईल तशा पद्धतीने तुमचं तुम्ही चांगल्या पद्धतीचे एक, जागा नसेल तर जागासुद्धा बघा, घरगुती एक जागा असते, सर्वांना एक घरसुद्धा असतोच. तर तुम्ही घर जे असेल तुमच्या घराबाहेर थोडासा मोकळा पेस असतो, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही एक शेळीपालन करू शकता. तर काय जास्त अवघड नाही. आणि एक बघा, काही मित्रांना जमिनी नाहीत तर ते एक बंदिस्त करू शकत नाही. बंदिस्त काय एक सुक्या चाऱ्यावरती सुद्धा करतात. त्याच्यामध्ये तुम्हाला सुक्या चाऱ्यावरती सुद्धा तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला मुरघास जर ठेवला
मक्का असो किंवा इतर कशाचा जर मुरघास ठेवला तर ते एक हिरव्या चाराची एक बरोबरी करत असते. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही एक तुमचं एक बंदिस्त शेळीपालन करू शकता. पण वेगवेगळे चारे जर तुम्ही शेळीपालनामध्ये ठेवलात तर तुम्हाला एक चांगला रिझल्ट त्याच्यामधून सुद्धा मिळू शकतो. पण 1-2 वैराणी का असो तुम्हाला एक त्याच्यामध्ये 1-2 पद्धतीचा हिरवा चारा जर दिला तरी चालू शकतं. पण हिरवा चारा करण्यासाठी तुमच्याजवळ क्षेत्रच नसेल तर मग बिंदास तुम्ही एक फिरस्तीमध्ये काम करा. आणि फिरस्तीमध्ये काम करून तुमचं थोडंफार का असो तुम्ही एक हिरव्या चारासाठी एक थोडंसं एक क्षेत्रसुद्धा तुम्ही शेळीपालनावरती घेऊ शकता. त्याच्यामध्ये काय नाही, थोडंसं एक गुंठ्यापासून जर सुरुवात केली तरीसुद्धा तुमचं एक शेळीपालन चांगल्या पद्धतीने पुढे होऊ शकतो. पण सुरुवात तुम्हाला एक पाटीपासून किंवा अशा पद्धतीने एक सुरुवात तुम्ही करू शकता जागा नसेल तर. आणि काही अडचण असेल तर नक्कीच कमेंट करा. जर आपल्याला त्याच्याबद्दल थोडीफार माहिती असेल तर आपण व्हिडिओ बनवू. तर भेटूया एका अशाच व्हिडिओसोबत. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.